स्वागत आहे मित्रांनो। नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2026 या ठिकाणी मैदानी चाचणी संपलेली आहे आणि कट ऑफ लिस्ट ही जाहीर झालेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक ग्रामीण पोलीस यांची कट ऑफ लिस्ट कशा पद्धतीने लागलेली आहे हे पाहणार आहोत। कोणत्या कॅटेगरीची कट ऑफ किती मार्कावर गेलेली आहे हे पाहणार आहोत। सर्वात जास्त कट ऑफ कुठल्या कॅटेगरीचा लागलेला आहे हे पाहणार आहोत। तसेच कुठली कॅटेगरी सर्वात कमी मार्कावर कट ऑफ झालेली आहे हे पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत बघा। नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2026 210 जागांसाठी ही भरती घेण्यात आली होती आणि ज्या पद्धतीने आपण अंदाजा व्यक्त केला होता त्या पद्धतीने हा कट ऑफ लिस्ट या ठिकाणी लागलेला आहे। कॅटेगरी वाईज पाहणार आहोत, डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे। ज्यांनी नाशिक ग्रामीण या ठिकाणी फॉर्म भरला होता त्यांनी तर हा व्हिडिओ बघणं आवर्जून गरजेचं आहे, परंतु ज्यांनी नाशिक ग्रामीण या ठिकाणी अर्ज भरला नसला तरीही हा व्हिडिओ तुम्ही पाहणं खूप गरजेचं आहे। कारण ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरलेला आहे आणि अद्याप त्या ठिकाणच्या कट ऑफ लिस्ट लागलेले नाहीत, याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी कट ऑफ कशा पद्धतीने जाऊ शकतो। आणि व्हिडिओच्या शेवटी आपण पेपरचं स्वरूप पण कशा पद्धतीने असेल आणि पेपर कधीपर्यंत होईल हे पण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। तर चला बघूया नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2026 कट ऑफ लिस्ट। तर मित्रांनो चला बघूया नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2026 कट ऑफ लिस्ट। सर्वात अगोदर बघूया ओपन। तर मित्रांनो ओपनची जी जनरल कॅटेगरी आहे त्याचा कट ऑफ लागलेला आहे 45 मार्कावर, 45। त्यानंतर ओपन फिमेल 44 मार्क, स्पोर्ट्समन 43 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 43 मार्क, त्यानंतर पोलीस पाल्य पोलीस चाइल्ड 32 मार्क, होमगार्ड 41 मार्क, अंशकालीन 30 मार्क आणि भूकंपग्रस्त 26 मार्क। हा झाला मित्रांनो ओपनचा कट ऑफ। आता बघूया EWS कॅटेगरी। EWS कॅटेगरीविषयी बरेच मला कमेंट आल्या होत्या, तर त्याचा कट ऑफ बघूया। तर EWS जनरल कॅटेगरी 25 मार्क, फिमेल 26 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 26 मार्क, त्यानंतर होमगार्ड 25 मार्क आणि अनाथ 26 मार्क। अशा पद्धतीने हा कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर कॅटेगरी आहे SEBC। SEBC बघूया। जनरल कॅटेगरी 34 मार्क, फिमेल 26 मार्क, स्पोर्ट्समॅन 32 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 26 मार्क, त्यानंतर आहे होमगार्ड 26 मार्क। अशा पद्धतीनं SEBCची कट ऑफ लिस्ट लागलेली आहे। आता बघूया कॅटेगरी OBC कॅटेगरी। OBC कॅटेगरी जनरल कॅटेगरी 35 मार्क, फिमेल 32 मार्क, स्पोर्ट्समॅन 25 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 28 मार्क, एक्समॅन 30 मार्क, पोलीस चाइल्ड पोलीस पाल्य 28 मार्क आणि होमगार्ड 26 मार्क। अशा पद्धतीने आहे। त्यानंतर कॅटेगरी आहे SBC कॅटेगरी। SBC कॅटेगरी जनरल बघूया 33 मार्क, फिमेल 27 मार्क, त्यानंतर एक्समॅन जे माजी सैनिक असतात आपले 33 मार्क। अशा पद्धतीनं SBCची कॅटेगरी आहे। त्यानंतर बघूया आता NTC कॅटेगरी। NTC कॅटेगरी जनरल कॅटेगरी 38 मार्क, फिमेल 30 मार्क, एक्समॅन 36 मार्क। त्यानंतर आहे NTB कॅटेगरी। NTB कॅटेगरी जनरलमध्ये आहे 38 मार्क, फिमेल 30 मार्क। अशा पद्धतीनं त्यानंतर VJNTचा ग्राउंडचा कट ऑफ आहे। जनरल कॅटेगरी 32 मार्क, फिमेल 29 मार्क, महिलांचा 29 मार्कावर आहे VJNTचा। स्पोर्ट्समॅन 30 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 26 मार्क, एक्समॅन 25 मार्क आणि होमगार्ड जे आपले गृहरक्षक दल आहे 30 मार्क। अशा पद्धतीने हा कट ऑफ आहे। त्यानंतर कॅटेगरी आहे ST कॅटेगरी। तर चला बघूया ST कॅटेगरी। ST कॅटेगरी जनरल आहे। ST कॅटेगरी जनरल आहे 38 मार्क, फिमेल आहे 37 मार्क, स्पोर्ट्समॅन आहे 29 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 28 मार्क, एक्समॅन 30 मार्क, पोलीस पाल्य 30 मार्क, होमगार्ड 30 मार्क। अशा पद्धतीनं ST कॅटेगरी आहे। आता सर्वात शेवटची कॅटेगरी बघूया SC कॅटेगरी। SC कॅटेगरीमध्ये जनरल आहे 32 मार्क, फिमेल आहे महिलांचा 30 मार्क, स्पोर्ट्स 28 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 28 मार्क, एक्समॅन माजी सैनिक 25 मार्क आणि गृहरक्षक दल होमगार्ड 28 मार्क। अशा पद्धतीनं हा कट ऑफ लिस्ट मित्रांनो लागलेला आहे। पूर्ण आपण ज्या पद्धतीनं अंदाजा व्यक्त केला होता त्या पद्धतीनंच हा कट ऑफ लिस्ट या ठिकाणी लागलेला आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा कट ऑफ लिस्ट लागलेला आहे। आता सर्वात महत्त्वाचं आहे लेखी परीक्षा कधीपर्यंत होईल। तर मित्रांनो अंदाजे आपण असा एक अंदाजा व्यक्त करूया की नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2026 ची लेखी परीक्षा एप्रिल 13 ते 16 तारखेच्या दरम्यान ही लेखी परीक्षा होण्याचा अंदाजा व्यक्त होत आहे आणि याच दरम्यान ती परीक्षा होईल अशी आपण आशा बाळगूया। एकूण
210 जागांसाठी ही भरती होती. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण आता या ठिकाणी डिस्कस केलं कॅटेगरी वाईज, त्या पद्धतीनं तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपण लेखीसाठी पात्र आहोत किंवा नाहीत. जे पात्र झाले आहेत त्यांचं अभिनंदन, जे पात्र झालेले नाहीत त्यांचं सुद्धा अभिनंदन. खूप जणांची मला वाटतं पहिलीच भरती असावी, काही जणांची दुसरी तिसरी असू शकते, परंतु तो या भरतीमध्ये आपल्याला यश आलं नाही. यामुळे अजिबात खचून जाऊ नका, खचून जायचं नाही. आपले प्रयत्न आपण सुरू ठेवायचे, एक दिवस तुमचा पण नक्की येईल. ज्यांचं ग्राउंड आलेलं आहे व्यवस्थित त्यांनी अभ्यासावर आता लक्ष केंद्रित करा. अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे, कशा पद्धतीनं पुस्तकं रेफर करायचे आहेत या विषयाच्या संदर्भात सुद्धा आपण इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. इतरही जिल्ह्यांच्या कट ऑफ लिस्ट आपण आपल्या चॅनलवर देत आहोत आणि लेखी परीक्षेच्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करत आहोत. त्यामुळे चॅनलसोबत कनेक्ट राहा. दिलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न काही शंका असतील त्या कमेंटमध्ये विचारत जा. तुमच्या प्रश्नाचं आणि शंकाचं निरासन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि पोलीस भरतीच्या जशा अपडेट येत राहतील तशा अपडेट तुम्हाला देत राहू. परत एकदा रिक्वेस्ट करतोय, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.